की तुला जर बाबा लेका बॉडी करायची असली, म्हणजे कोल्हापूर सांगलीमध्ये बॉडी करायची असली तर तुला हे प्रोटीन खायला पाहिजे. आपण ज्या देशात राहतो तिथला लॉ आपल्याला माहिती पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आम्ही जेव्हा शिकलो MBBS मध्ये हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस म्हणजे मधुमेह, बरोबर, हे सगळं ह्या धड्याचं नाव काय होतं? लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर कुठून सुरुवात केली पाहिजे तर हे शाळेपासून सुरुवात केली पाहिजे. अच्छा, म्हणजे स्कूलमध्ये ह्याच्याबद्दल एज्युकेशन हे झालंच पाहिजे. तर कम्पॅरिझन शुड बी विथ आवर ओन सेल्फ. मी आज जो आहे त्याच्यापेक्षा मी उद्या आजच्या पेक्षा माझा बेटर व्हर्जन असलं पाहिजे तर त्याला अर्थ आहे. किंवा 6 पॅक आहे म्हणजे हेल्दी नसतो तो माणूस. करेक्ट. नाही, पण डाएट करणं म्हणजे ते परत 1 महिन्याचं डाएट, 2 महिन्याचं डाएट असं पण काहीतरी असतं ना? नाही, खरं सांगू का विशाल, डाएट हे हल्ली खूप हे जे फॅन्सी डाएटचा जो काय हे आलाय त्याच्यावर माझा विश्वास नाहीये. ओके. कसं असतं, तुम्ही डाएट कराल, तुम्ही 1-2-3 महिने डाएट कराल, त्याच्यात 10 किलो वजन पण तुमचं कमी होईल. पण ते तुमचं डाएट जर का तुमचं थांबलं, जे 99% वेळेला होतं, आपण कुठल्या तरी एका ठराविक गोष्टीसाठी जर का डाएट करणार असलो, मोस्टली हे कधी येतं, आता बाबा माझं लग्न ठरलंय, मला थोडंसं वजन कमी करायचंय, बरोबर, तर आपण हे डाएटच्या मागे पळतो. अगदी बरोबर. पण हे सायंटिफिक रित्या पण योग्य नाहीये. आपली जीवनशैली अशी पाहिजे की तुम्हाला तुमचं ते जे आयडियल वजन आपण जे म्हणतो ते त्या 2-4 किलोच्या मध्येच तुमचं हावर अराउंड केलं पाहिजे. अगदी करेक्ट आहे. सो डाएट पेक्षा जीवनशैली योजना बदलणे आणि तुमच्या प्रोफेशन प्रमाणे तुमच्या गरजेनुसार ह्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की सलमान खानची फिल्म आल्या की दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जिम मध्ये प्रचंड गर्दी आणि ते सगळे असे बायसेप आणि हे, म्हणजे सलमान खान सारखं मला काहीतरी बॉडी करायची अशा पद्धतीनं सगळे यायचे. तुम्हाला वाटतं की ह्या गप्पा कशा चालल्यात, कशासाठी चालल्यात? असे एक डॉक्टर माझ्याकडे आलेले आहेत, गौतम तारळेकर सर, की म्हणतो ना की आपण स्पाइन सर्जन आहेत आणि अस्थि रोग तज्ञ आपण म्हणू शकतो, ऑर्थोपेडिक्स सर्जन आहेत ते. मला असं वाटतं तुमच्याकडे फक्त भेटायला जास्त मंडळी येत असतील खरं तर, कारण तुमचं बोलणं आणि तुमच्या गोष्टी ऐकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि मला खरं तर एक गोष्ट आहे, माझ्या मिसेसला ज्यावेळी बॅक पेनचा त्रास चालू झाला त्यावेळी सरांनी तिला चेक केलं होतं आणि त्यानंतर आमची खरं तर ओळख झाली आणि त्यातून मग पुढे सगळ्या गोष्टी. आज याच्यासाठी एकत्र आलोय सर की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे आपण खूप ऐकतोय, मी तरी खूप गोष्टी बघतोय याच्या संदर्भामध्ये आणि खरंच गरजेचं आहे ते. ऍब्सोल्युटली. कारण वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये जी मंडळी आहेत, बाहेरचं खाणं म्हणजे म्हणतो ना फास्ट फूड खाणं, जंक फूड खाणं, वेळेअवेळी जेवणं, याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचे त्रास हल्ली चालू झालेले आहेत. अगदी सांगायची गोष्ट झाली तर अगदी 40-42 अगदी 23-26 वयाच्या मुलांना हार्ट अटॅक यायला लागलेले आहेत. गुडघे आता 40व्या वयामध्ये गुडघे दुखतायत, हे बऱ्याच ठिकाणी मी ऐकतो, कॉमनली आपण बघतो. सो मग या सर्व गोष्टींसाठी काय करणं आवश्यक आहे? हे जे तू आता बोललास ना त्याच्याबद्दल मी तुला एक साधी, माझ्या पेशंट जे आमच्याकडे येतात त्यातले 90% पेशंट्सना जर का पेन किलर आपण प्रिस्क्राईब केली तर ते पहिल्यांदा म्हणतात की डॉक्टर पेन किलर असली तर मला देऊ नका. मग हे बघितलं, तू पण मला म्हणाला असशील की कधीतरी की पेन किलर असली तर मला देऊ नका, पेन किलर शिवाय काहीतरी द्या. बरोबर. मला आठवते नुपुरांनी मला हे म्हटलं होतं. करेक्ट. का म्हणतात ते तसं? त्याचं कारण की त्यांना वाटतं की पेन किलरनी आपल्याला साईड इफेक्ट्स होतात. ओके. आता पेन किलर किती दिवस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्स होतात, आणि असे जर का पेन किलर्स घेऊन साईड इफेक्ट्स होत असते तर बाजारात पेन किलर्स आल्या असत्या का? नसताच आल्या. पण हीच मंडळी 12 महिने 24 तास त्यांच्या शरीरावर 25 ते 30 किलो वजन जास्त घेऊन फिरत असतात. बरोबर. या 25-30 किलो वजनाचं साईड इफेक्ट कुठे कुठे होतो शरीरामध्ये, तुमच्या फुफ्फुसावर, तुमच्या हृदयावर, तुमच्या रक्तवाहिन्यांवर, तुमच्या सांध्यांवर, ह्याचा ते विचार मात्र करत नाही. बरोबर. सो हा विचार करणं जास्त गरजेचं आहे. अगदी. आपण जे खातो, जे आपण आपलं वजन एवढं वाढवून आपण फिरतो, ह्यानी आपल्याला कुठल्या कुठल्या पातळीवर नंतर आपल्याला त्रास होणार आहे. बरोबर. सो ह्याच्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली योजना बदलणे हे सर्वात महत्वाचं आहे.
अगदी बरोबर. ह्यानी बऱ्याच वेळेला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आम्ही जेव्हा शिकलो MBBS मध्ये, हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस म्हणजे मधुमेह, बरोबर, हे सगळं ह्या धड्याचं नाव काय होतं? लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. हो, ओके, अच्छा. सो हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही जीवनशैली सातत्याने जर जगलात तर तुम्ही 40 नंतर किंवा 40च्या आसपास ह्या सगळ्या गोष्टींना इन्व्हाइट करता. पण तुम्ही हीच जर का तुमची जीवनशैली बदलली, सातत्याने जर का तुम्ही त्या जीवनशैलीमध्ये बदल आणलात, तर हे 100% रिव्हर्सिबल असतं, प्रोव्हाइडेड तो टाईप 2 डायबिटीस आहे. ओके. म्हणजे टाईप 1 म्हणजे हा अनुवंशिक असतो, जो 7व्या 8व्या 10व्या वर्षी येतो, त्याला मात्र आपल्याला गोळ्या द्याव्याच लागतात. पण हे जे जीवनशैली चुकीची असल्यामुळे होणारे जे आजार आहेत, हे नक्की आपण रिव्हर्स करू शकतो. अगदी बरोबर. मला एक म्हणायचं आहे की पूर्वीची जीवनशैली जी होती, म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या काळातला जर विचार केला तर त्यावेळी या सगळ्या गोष्टी नक्कीच नव्हत्या, किंवा अशा पद्धतीनं करावं, मॉडिफिकेशन करणं आवश्यक आहे. मग त्यावेळी आणि यावेळी असं बरंच फरक पडत गेले. त्यावेळची जीवनशैली मग चांगली होती का? चांगली किंवा वाईट असं आपण म्हणू शकत नाही, पण तेव्हा नक्कीच व्यायाम जास्त होता. तेव्हा चालायला भरपूर लागायचं. बरोबर. तेव्हा जर का तुम्ही पूर्वीच्या लोकांशी बोललात तर ते संध्याकाळी 6-7 ला जेवायचे. कधी 10 वाजता जेवून 10:15 वाजता गादीत जायचे नाही. बरोबर आहे. तेव्हा आता कसं झालंय, आता फुटबॉल आणि क्रिकेट हे टीव्ही वरती खेळलं जातं. खूप जणांच्या म्हणजे ग्राउंड वरती आपण जाऊन खेळणं खूप कमी झालंय. खरंय, अगदी बरोबर. सो हे जे बदल झालेत ह्याच्यामध्ये खूप म्हणजे ह्यामुळे खूप जास्त हा प्रॉब्लेम उद्भवतो. बरोबर. म्हणजे आपल्याला आता 91, 92, 93 नंतर पिझ्झा आणि बर्गर वगैरे सगळी ही संस्कृती भारतात आली. बरोबर. त्याच्या आधी हे काय आपल्याकडे माहितीच नव्हतं. अगदी बरोबर. हे जे चुकीच्या खायच्या पद्धती आहेत, व्यायाम न करण्याच्या सवयी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे झालेले सगळे रोग आहेत. अगदी बरोबर. सो हे आपण 100% ह्याच्यावरती विचार करून जर का आपण ते स्ट्रीमलाईन केलं, बरोबर, तर नक्की फरक पडतो. अगदी. म्हणजे आता सुरुवात करायची झाली खरं तर या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनला, तर कुठून केली पाहिजे? म्हणजे केव्हापासून आपण विचार केला पाहिजे की हे बदलणं गरजेचं आहे का? तो शरीराकडून एक कॉल आलेला असतो बहुतेक, असं काहीतरी. येस. म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर कुठून सुरुवात केली पाहिजे, तर हे शाळेपासून सुरुवात केली पाहिजे. अच्छा. म्हणजे स्कूलमध्ये ह्याच्याबद्दल एज्युकेशन हे झालंच पाहिजे. हो, ओके. आपण सगळेजण काम कशासाठी करतो? आपण काय म्हणतो, पापी पेट का सवाल आहे. बरोबर. सगळेजण आपण टिपिकल वाक्य आहे. बरोबर. सो स्कूलमध्ये जर का तुम्ही प्रिन्सिपल्स ऑफ डायट आणि न्यूट्रिशन किंवा फूड कुठलं चांगलं कुठलं नाही ह्याच्याबद्दलच जर का तुम्ही त्यांना ज्ञान दिलं नाही तर ते पुढे कंटिन्यू नाही होणार. बरोबर. सेकंडली, मला तुम्ही साधा प्रश्नाचं उत्तर द्या, आपण मुलांना शाळेत का घालतो? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मुलांना शाळेत घालण्याचं काय कारण आहे? काहीतरी ज्ञान मिळण्यासाठी, पुढे नाही, आपण घरी त्यांना घरच्या घरी सगळं ज्ञान देऊ शकतो. जी काय पुस्तकं आहेत ती आपण त्यांना शिकवू शकतो. करेक्ट आहे. हो. आपण मुलांना शाळेत घालतो फक्त आणि फक्त डिसिप्लिनसाठी. तू कुठल्याही घरातला असू दे, तू कसाही असला तरी 10 ते 4 जर शाळा असली तर तुला 10च्या आधी शाळेत हे गेलंच पाहिजे. तेव्हा युनिफॉर्म घालून बुटाला पॉलिश करूनच गेलं पाहिजे. तुला कितीही कंटाळा आला तरी तू 2 वाजता शाळेतनं येऊ नाही शकत. शाळेची 4ची घंटी वाजल्यानंतर हे आहे का नाही? करेक्ट. डिसिप्लिन, हेला जे डिसिप्लिन आहे हे फार जास्त गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर आपण होमवर्क करतो शाळेमध्ये, म्हणजे काय, सेल्फ स्टडी. ती आपण सेल्फ स्टडी केली पाहिजे. शाळेमध्ये रोज 1 तास पीटीचा असतो. बरोबर. म्हणजे व्यायाम. बरोबर. तो 1 तास व्यायाम आपण आयुष्यभर केला पाहिजे. शाळा 10वीची संपल्यानंतर आपण व्यायाम सोडून देतो. बरोबर. ही जी एक अंगाला लागायची सवय असते, ही जे डिसिप्लिन लागायला पाहिजे, ह्याच्यासाठी मुलाला शाळेत घातलं जातं. अगदी बरोबर. शाळेमध्ये मला तुम्ही सांगा, कधीही कुठल्या धर्माला वगैरे काय आपण बघतो का? नाहीच, कधीच नाही. हेच आपण शिकायला पाहिजे. पण हे 10वी नंतर मात्र सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात, त्या बाजूला टाकल्या जातात. शाळेसारखं जर का तुम्ही जीवन जगला, म्हणजे 6-8 तास काम करणे, बरोबर, नंतर सेल्फ स्टडी करणे, बरोबर, मॉरल सायन्सचा विषय होता, म्हणजे मेडिटेशन करणे, प्रेयर्स करणे, बरोबर, त्यानंतर तुम्हाला कल्चरल ऍक्टिव्हिटीज होता शाळेमध्ये, म्हणजे तुमच्या हॉबीज जोपासणे, फिजिकल एज्युकेशन मध्ये तुम्ही व्यायाम करणे,
बरोबर. मध्ये सुट्टी घेऊन तुम्ही फिरायला बाहेर जाणे किंवा जगभर तुम्ही फिरलात तर तुमचे एक्सपिरियन्सेस वाढतात. करेक्ट. हे जे सगळं आपण शाळेमध्ये शिकतो ते आपण 11वी नंतर का विसरतो ह्याचं काय मला आजपर्यंत काय कळालेलं नाही. अगदी खरं. पण जर का तुम्ही असं शाळेसारखं जर का तुम्ही चालू केलं जगायला तर खूप सोपं आहे आयुष्य. आपणच ते क्लिष्ट करून ठेवतो. खरं, हे खरं. म्हणजे मला एक आजी माझी दरवेळी सांगायची, एखादं उदाहरण म्हणतो ना, किंवा एक म्हणी असायच्या पूर्वी, आजकाल त्या इतक्या वापरल्या जात नाहीत, की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये वगैरे. या सगळ्या गोष्टी आहेत. खरंच हे शाळेचं सांगितलं ना, खरंच आहे राव. म्हणजे प्रत्येक वेळी आपण त्या एका चौकटीत राहतो आणि तिथे आपल्याला ती बंधनं असतात. एक्झॅक्टली. आणि 11वी नंतर 12वी नंतर आपण फक्त कॉलेजचं एकदम, आणि मग तिथून सुटतो, भरकटतो माणूस. म्हणजे कुठलाच माणूस 365 मध्ये 365 लाईनीत जात नाही हो. अगदी बरोबर. म्हणजे तो ऑफ ट्रॅक जाणारच. सक्सेसफुल कोण होतं? जो बॅक ऑन ट्रॅक ऍज सुन एज पॉसिबल येतो. अगदी बरोबर. जो ट्रॅकवर येत नाही तो भरकटत जातो. सो आपल्या हातात काय आहे? टू रिमाइंड आवरसेल्व्स की टू कम बॅक ऑन ट्रॅक. करेक्ट. सो आपण थोड्याशा, मी हे जे सगळं सांगतोय याचा असा अर्थ नाही की आपण मजा करू नये किंवा आपल्याला ज्या आवडतात त्या गोष्टींमध्ये इंडल्ज करू नये. बरोबर. पण त्याला काहीतरी एक डिसिप्लिन पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मला आठवतं लहानपणी आपल्याला उकडीचे मोदक म्हणजे फक्त गणपतीत मिळायचे. बरोबर. फराळ म्हणजे दिवाळीत असायचा. बरोबर. नागपंचमी, होळी, पाडवा, पुरणपोळी असायची. बरोबर. आता तुम्ही मला सांगा, आता मी आज पण जाऊन उकडी मोदक खाऊ शकतो. अगदी. घरी आपल्या सगळ्यांच्या घरी फराळ असतो. चकली, चिवडा हे रोज असतंच. अगदी बरोबर. आपल्या वाढदिवसाला किंवा आपल्या दिवाळीला आपण कपडे खरेदी करायचे. केक म्हणजे कोणाचा तरी वाढदिवस असला तर आपण मिळणार. बरोबर. आता आपण जाता येता खातो. कोपऱ्यावर कॅफेज आहेत. आता जावं पण लागत नाही. झोमॅटो लगेच घरात. त्याची जी एक मजा होती तीच आपण घालवली. अगदी बरोबर. आणि हे का झालंय तर हे डिसिप्लिन नसल्यामुळे. बरोबर. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. आता शाळेवरती आपण परत येऊया. 6 दिवस शाळा केल्यानंतर 7व्या दिवशी सुट्टी होती. बरोबर ना? का तुम्हाला आज 2 दिवसात शाळा तुम्ही गेलात, कंटाळा आला, 2 दिवस नाही, असं चालायचं नाही. एक कॅलेंडर मिळायचं आपल्याला. त्याच्या मागे कागदावर फक्त 20 सुट्ट्या अलाउड होत्या वर्षभरात. सो तसंच आपण लाईफ जगलं पाहिजे की तुम्ही 6 दिवस छान डिसिप्लिन जर का लाईफ जगला तर 7व्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते करा ना तुम्ही. कोण नाही म्हटलंय. अगदी बरोबर. तुम्ही वडा, मिसळ सगळं खा. आईस्क्रीम प्रचंड प्रमाणात कितीही तुम्ही खाऊ शकता. पण त्याला एका डिसिप्लिननी तुम्ही जर का गेलात तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. बरोबर. ज्यावेळी मग तुमच्याकडे एखादा पेशंट येतो की लाईफस्टाईल मला चेंज करायची, त्यावेळी मग सुरुवात कशाने होते? म्हणजे काय त्याला बेसिक तुम्ही पहिल्यांदा काय? आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो. बेसिकली मी तुम्हाला सांगतो हे चालू कशावरनं झालं, कसं झालं. माझ्याकडे येणारे जे पेशंट असतात ते 90% पेशंट स्थूल असतात. अच्छा. त्याशिवाय त्यांची गुडघे आणि कंबर त्यांचे दुखत नाही. बरोबर. आणि त्याच्यातल्या 90% पेशंट व्यायाम करत नसतात. ओके. सो जेव्हा ते प्रिस्क्रिप्शननी किंवा ऑपरेशन नंतर बरे होतात, त्यानंतर ते विचारतात की हे परत होऊ नये म्हणून आम्ही काय केलं पाहिजे. बरोबर. तर लॉंग टर्म गोल आम्ही सांगतो की तुम्ही वजन कमी केलं पाहिजे. तर ते वजन कसं कमी करायचं ह्याच्यातनं हे सगळं उद्भवत गेलं. ह्याच्यातनं आम्ही त्यांना सांगत गेलो. अच्छा. तर ह्याच्यात आपण बेसिकली काय करतो, पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण रक्ताच्या तपासण्या करतो. अच्छा. सो रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर काही हॉर्मोनल प्रॉब्लेम्स नाही येत ना हे आपण रूल आउट करतो. बरोबर. त्याचबरोबर शरीरामध्ये काही महत्वाचे घटक असतात. ते घटक कमी जास्त असले तरीही म्हणावं तसं आपल्याला रिझल्ट मिळत नाही. सो ते आपल्याला करेक्ट करावे लागतं. म्हणून आपण रक्ताच्या तपासण्या करून घेतो. ते झालं की पहिल्या भेटीत आम्ही इनिशियल असेसमेंट करून घेतो. इनिशियल असेसमेंट म्हणजे काय? आम्ही त्यांची हाईट, वेट, त्यांचं पल्स, बीपी, वायटल्स ज्याला आपण म्हणतो हे तपासतो. लोकल एक्झामिनेशन करतो. आणि त्यानंतर त्यांचं सर्वात महत्वाचं म्हणजे करंट रुटीन समजून घेतो. अच्छा. करंट रुटीन म्हणजे तुम्ही किती वाजता उठता, किती वाजता झोपता, तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी काय आहे, तुम्ही काय खाता, काय पिता, तुम्ही बाहेरचं अन्न कितीदा खाता, तुमचं ट्रॅव्हलिंग किती आहे, तुम्ही नॉनव्हेज आहात का व्हेज आहात, तुम्ही नॉनव्हेज असला तर तुम्ही नॉनव्हेज मध्ये काय खाता. ह्या सगळ्याचा आपण इत्यंभूत अभ्यास करून ते चॉकडाऊन करून घेतो. सो ह्या 2 गोष्टी जेव्हा आपल्याला मिळतात, म्हणजे एक म्हणजे आपल्याला रक्ताच्या तपासण्या, बरोबर, दुसरं म्हणजे त्यांची लोकल एक्झामिनेशन, बरोबर, आणि तिसरं म्हणजे त्यांचं करंट रुटीन. हे 3 गोष्टी आपल्या समोर जेव्हा येतात तेव्हा रिपोर्ट कार्ड उघडला जातो.
अच्छा. सो त्यांच्या प्रॉब्लेम एरियाज कुठल्या आहेत हे आपल्याला कळतं, की गणित नेमकं चुकतंय कुठे, कुठेतरी गणित चुकत असतं, त्याशिवाय असं होत नाही. सो हे जेव्हा आपल्याला कळतं तर तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल सोल्युशन्स आपल्याला देता येतात त्यांच्या प्रोफेशन अनुसार, त्यांच्या लाईक्स अँड डिसलाईक्स अनुसार. त्याप्रमाणे आपण त्यांना जीवनशैली आखून देतो. आता जीवनशैली योजनेमध्ये आपण काय काय देतो, तर डाएट, ज्याला आपण डाएट असं म्हणणं चुकीचं आहे, पण त्याला आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे म्हणजे आम्ही त्यांना प्रिन्सिपल्स ऑफ डाएट अँड न्यूट्रिशन बद्दल एज्युकेट करतो. माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंटला मी एज्युकेट करतो. वी बँक ऑन पेशंट एज्युकेशन. बरोबर. पेशंटला तुम्ही वेळ दिला, तुम्ही त्याला समजून घेतलं, त्याचे प्रॉब्लेम समजून घेतले आणि त्याला नीट समजावून सांगितलं तर अर्ध्या निम्म्या गोष्टी सुटतात. म्हणजे मी त्यांना सांगतो की मी जे काय तुम्हाला आज सांगणार आहे ह्याचा मला का हा प्रश्न विचारायचा. मी जेव्हा तुमच्या का ह्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो तेव्हा तुम्हाला ते परत सांगावं लागत नाही. बरोबर. सो हे जेव्हा आपण पेशंटला एज्युकेट करतो त्यानंतर अर्धी निम्म्या गोष्टी अगदी सुटतातच, त्या कोडी ती कोडी सुटतात. बरोबर. सो ह्यानंतर आपण काय करतो, डाएट बरोबर एक्सरसाइजेस देतो. ओके. त्याच्याबरोबर अर्गोनॉमिक्स त्यांना शिकवतो. अर्गोनॉमिक्स म्हणजे काम करताना कसं बसलं पाहिजे, गाडी चालवताना कसं बसलं पाहिजे, एखादी गोष्ट खाली बसून खाली वाकून तुम्हाला उचलायची असेल तर ती कशी उचलली पाहिजे. हे खूप मोठं शास्त्र आहे. रुटीनच्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग करताना तुम्ही दात घासताना कसे दात घासले पाहिजेत, अगदी इथपासनं झोपताना कसं झोपलं पाहिजे, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण का ह्या दीर्घकाळ तुम्ही चुकीच्या पद्धतीने केल्यात की मग तुम्हाला त्याचा त्रास जास्त व्हायला लागतो. पोस्चरल प्रॉब्लेम्स खूप असतात. बरेचसे लोक असं बाक काढून बसतात, ताट बसत नाही. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा पण त्याच्यात समावेश आहे. आणि सर्वात महत्वाची चौथी गोष्ट म्हणजे तुमचा स्ट्रेस तुम्ही कसा हँडल केला पाहिजे. सो बेसिकली इनकन्सिस्टन्सी किंवा असे खूप पेशंट असतात की मी नाही हो डॉक्टर, मी 2-3 आठवडे केलं पण काय सांगू का तुम्हाला, ते घरातलं वातावरण असं होतं की माझ्याकडनं काय ते झालं नाही. आमच्याकडे नातेवाईकच एवढे आले की आम्हाला काय ते करता आलं नाही. बरोबर. मग आम्हाला खूपच, माझी आई आजारी होती, माझे वडील आजारी होते, व्हॉट एव्हर जे काय त्यांच्या खरोखर असतात, तो जो स्ट्रेस असतो तो त्यांना हँडल नाही करता येत. सो स्ट्रेस जर तुम्हाला हँडल प्रॉपरली करता आला तर तुम्ही सातत्याने ह्या गोष्टी करू शकता. सो आमच्या त्या जीवनशैली योजनेमध्ये हा एक खूप मोठा भाग आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्ट्रेस हँडलिंग टूल्स शिकवतो. आणि त्या जर का तुम्ही पाळल्या तर 90-95% लोकांना इतका चांगला फरक पडलाय. बरोबर. की आता आमच्याकडे जवळजवळ 40+ पेशंट्स आहेत ज्यांनी डायबिटीस कम्प्लिटली रिव्हर्स केलंय. 4-5 मुली आहेत ज्यांचं PCOS कम्प्लिटली रिव्हर्स झालंय. अरे वा. किंवा मायग्रेन कम्प्लिटली गेलाय. हे फक्त चांगली जीवनशैली त्यांनी जर का आत्मसात केली आणि त्यांनी छोट्या छोट्या जर फाईन ट्युनिंग केलं हे नक्की होण्यासारखं आहे. अगदी बरोबर. म्हणजे बदल घडतात, फक्त ते डिसिप्लिन आणि कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी नेतोय. एक्झॅक्टली. म्हणजे काय कसं आहे थोडक्यात, काही टिपिकल गोष्टी असतात म्हणजे ज्या आम्ही त्याला नाव दिलंय कांट डू विदाउट. म्हणजे मला ही गोष्ट पाहिजे, मी ही गोष्ट सोडू शकत नाही. बायका असतात टिपिकल, ते म्हणतात नाही डॉक्टर मला सकाळचा चहा पाहिजे, सकाळचा चहा मी सोडू शकत नाही. किंवा पुरुष मंडळी असते ती म्हणते की हे बघा डॉक्टर, आम्ही आठवड्यात एकदा मित्र भेटतो, आम्ही तेव्हा दारू पितो. जर तुम्ही दारू सोडलीत माझी तर मी जगू कशाला, मला काही जीवनात रस नाही. मला मित्रांबरोबर मला तो टाइम मला पुढचा आठवडा पूर्ण घेऊन जातो. ह्याला आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. बरोबर. ह्या ज्या गोष्टी आहेत मग ह्या कशा करायच्या, मग हे जर आपण आज केलं तर उद्या काय करायचं ह्याच्याबद्दल आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांगतो. किंवा साध्या साध्या गोष्टी आहेत, पाणी कसं प्यावं हे आपल्याला कोणीच सांगितलेलं नाहीये. किंवा फळं कधी खावीत, सॅलडचं महत्व काय आहे, ड्रायफ्रुट्स कशी खायला पाहिजेत, कधी खायला पाहिजेत, किती खायला पाहिजेत, हे कोणच नाही सांगत. खरं. बरोबर. तर ह्या ज्या गोष्टी आपण जेव्हा सांगतो आणि ह्या ज्या तेव्हा करायला लागतात तेव्हा त्यांचे जे सगळे लाईक्स आहेत ना, त्यांच्या आवडी ज्या आहेत त्या जर का आपण जोपासल्या तर ही जीवनशैलीमुळे पुढे काय फॉलो करून येतात आणि त्या बेटर पण होऊन जातील. ते बेटर होतात आणि डाएट हा विषयच राहत नाही. अगदी बरोबर. मी आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलेलं नाहीये की तुम्ही 200 ग्रॅम हे घ्या, 50 ग्रॅम हे घ्या, हे तेल वापरू नका, ते तेल वापरू नका, असं कधी नसतं. तुम्ही जे लहानपणापासून खाल्लंय तेच तुम्हाला आवडतं. अगदी बरोबर. आणि एक गोष्ट आहे म्हणजे ह्या गुगल बाबामुळे ना
ते बरेचसे डाएट्स प्लॅन डायरेक्टली इंस्टाग्राम वरून वगैरे कुठे ना कुठे तरी येतात आणि कुणाचाही विचार न करता ते आपण फॉलो करायला जातो. माझे बरेचसे मित्रमंडळी असे बघितलेले आहेत मी की नाही रे आता मी तो एक असा एक डाएट प्लॅन आलाय माझ्याकडे, भारी आहे खूप, आणि रोज हेच खायचंय, रोज तेच खायचंय, आज मी फक्त ते काकडीच खाणार आहे, आज टोमॅटोच खाणार आहे, हेच खाणार आहे, असे फार आहेत. त्याच्यामुळे बरेचसे त्रास पण होत असतील ना, म्हणजे प्रचंड त्याच्याने डेफिशियन्सीज खूप होतात. हल्ली यंग पॉप्युलेशन मध्ये माझ्याकडे बरेचसे पेशंट्स येतात. जिम तुम्ही जॉईन केलीत, कुठल्याही जिमच्या अगेन्स्ट मला काही बोलायचं नाही, अगदी बरोबर, पण जिम तुम्ही जॉईन केली की पहिल्या आठवड्याभरातच ते त्यांना प्रोटीन सप्लिमेंटचा डब्बा देतात की तुला जर बाबा एका बॉडी करायची असली, कोल्हापूर सांगलीमध्ये बॉडी करायची असली तर तुला हे प्रोटीन खायला पाहिजे. हे शॉर्टकट जे आहेत ना हे बंद व्हायला पाहिजेत. म्हणजे हे त्यात अभ्यास तर त्यांचा काही नसतो. बेसिक तुम्ही जर गेला तर आपण ना थोडेसे कान आणि डोळे आणि जर आपण उघडे ठेवले तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या सॉल्व्ह होतात. आता प्रोटीन पावडर वरती त्या डब्यावरती लिहिलेलं काय असतं, प्रोटीन सप्लिमेंट. बरोबर आहे. आपण परीक्षेला जेव्हा बसतो तेव्हा आपण सप्लिमेंट सर कधी मागतो, सगळं आपलं उत्तरपत्रिका झाल्यानंतर सप्लिमेंट. हेच आपण करत नाही. आपण पहिल्यांदा काय करतो, सकाळी 7ला व्यायामाला गेलो की 7:30ला प्रोटीन शेक. कशासाठी, तुमचं टार्गेट काय आहे, आणि मग किडनीज फायर होतात आणि असे खूप जणांचे प्रॉब्लेम्स आहेत आणि मग हार्ट अटॅकचे आपण हे बघितले. सो बेसिकली काय आहे, आपण जे काही करतो हे आपण जाणीवपूर्वक केलं पाहिजे. बरोबर, सगळं जाणून केलं पाहिजे, त्याचा अभ्यास करून केला पाहिजे ना. आणि अभ्यासावर तुम्ही तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रमाणातले वेगळे अभ्यास केलेले दिसत आहेत. एकंदरीत तुमचं पार्टनर त्याच्यावेळी समोर येतो. तुम्ही LLB पण मी LLB LLM पण केलंय. मी मेडिको लिगल कन्सल्टन्सी पण करतो. ओके. ते काय म्हणजे मी आवड म्हणून केलं. म्हणजे आपण ज्या देशात राहतो तिथला लॉ आपल्याला माहिती पाहिजे असं मला वाटतं. वा. म्हणून मी ते केलंय. आणि त्याचा उपयोग कुठेतरी इथे नाही होत, म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये त्याचा उपयोग होत नाही. पण म्हणजे माझ्या डॉक्टर मित्रांना बराचसा त्याचा उपयोग होतो. त्यांनी कोणी त्यांच्या कोणावर जर का केस वगैरे काय असली तर ते येतात माझ्याकडे. पण असा काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये तसा डायरेक्टली हे नाही. हे मात्र मी नक्की सांगेन की कुणीच शिकणं थांबवलं नाही पाहिजे. अगदी बरोबर. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातलं काहीही वाचू शकता, काहीही शिकू शकता. म्हणजे मी डॉक्टर आहे म्हणून मी काही दुसरं वाचायचं नाही असं काही नाहीये, किंवा मला त्यातनं काही आर्थिक लाभ होणार नाहीये म्हणून मी ते काय करायचं नाही. आय डोंट बिलीव्ह इन दिस. म्हणजे नॉलेज इज ऑलवेज, म्हणजे नॉलेज इज पॉवर म्हणतात तसं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातलं काहीही शिका. आता आज आपण भेटतोय, मी आता मी पहिली गोष्ट म्हणजे तुला आय वॉन्ट टू थँक यू की अशा पद्धतीने जनतेशी संवाद साधायचा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलाय. म्हणजे मी असं सोशल मीडिया किंवा असं मी कुठेच नाहीये. म्हणजे मी इन्स्टावरती पण नाहीये, फेसबुकवरती पण नाहीये. दिस इज माय फर्स्ट इंटरॅक्शन. आणि आता ह्यातनं मला असं वाटतंय की मी इन्स्टा फेसबुक वरती यायला पाहिजे. नक्की यायला पाहिजे. आणि तुम्ही याल नक्की त्या. आणि जी गोष्ट आहे ना की आज इन्स्टामुळं जास्त लोकांच्या पर्यंत अवेअरनेस हा तुमचा जो विचार आहे ना की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि या गोष्टी कुठेतरी लोकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हे एक माध्यम म्हणून मला खूप आवडतं आणि लगेचच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो. अगदी. सो त्यामुळेच मला वाटलं की तुमच्यासारखी पर्सनॅलिटी किंवा तुमचे जे विचार आहेत पेशंटला बरं करण्यासाठीचा तुमचा ध्यास जो आहे तो लोकांच्या पर्यंत पोहोचला गेला पाहिजे. म्हणूनच मला वाटलं की तुम्ही माझ्या या मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये आलाच पाहिजेत. सो एक गोष्ट आहे की आपण बघितलं की प्रत्येकाला ही गरज आहे. आज आपण बघतो की इतकं बिझी शेड्यूल झालेलं आहे, व्यावसायिक टेन्शन्स आहेत, फॅमिलीचे टेन्शन्स आहेत, जग इतकं बदलत चाललंय की कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी टेन्शन्स प्रत्येकाला आहेत. सो त्यामुळं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याचा कंट्रोल येतो किंवा होऊ शकतो, त्याचा परिणाम त्याच्यावरती 100%. बेसिकली आम्ही तेच सांगतो की तुम्हाला तुमच्या जीवनाच्या त्या वेळेला त्या गोष्टी प्रायोरिटाईज करणं महत्वाचं आहे.
म्हणजे तुमचं मान्य आहे की तुमचं बिझनेस आहे किंवा तुमचं प्रोफेशन आहे, तुमचं खूप हेक्टिक लाईफस्टाईल आहे, पण आता जर का तुमच्या शरीराला आणि तुमच्या तब्येतीला तुम्हाला वेळ देण्याची गरज आहे, तर तुम्ही तोपर्यंत त्या गोष्टीला प्रायोरिटाईज केलं पाहिजे. बरोबर बरोबर. तुम्हाला पैसे कमवायचे किंवा तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आहे, ती अपॉर्च्युनिटी आहे म्हणून तुम्ही जर का तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, तर तुम्ही युआर जस्ट डिगिंग युअर ओन ग्रेव्ह असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही कसं असतं, एखादी पॅन्ट उसवली तर आपण रफू केल्याशिवाय जर का वापरली तर ती अजून फाटत जाणार. करेक्ट. तेच आपल्याला अवॉइड करायचंय. स्टिच इन टाइम सेव्ह 9 म्हणतात तसं, की जर का तुम्ही वेळीच तुम्ही त्याला ऍड्रेस केलं आणि तुम्ही एक प्रॉपर वेनी त्याला चॅनलाइज केलं, अहो आपल्याकडे खूप वेळ असतो. बरोबर. आपण तो वेळ कसा घालवायचा हे आपल्या हातात असतं. करेक्ट आहे. म्हणजे आपण 1.5 तास 2 तास जर का इन्स्टावरती किंवा आपण सोशल मीडियावरती राहिलो, रील्स बघत किंवा टीव्ही बघत, आणि आपण स्वतःलाच वेळ दिला नाही, तर मग आय डोंट थिंक की काय मिळेल आपल्याला. अगदी बरोबर. आणि मग कुठंतरी डाएट वरती आपण मगाशी होतो, जसं डाएटचे प्लॅन, जसं तुम्ही मगाशी म्हणलात की शुगर नील झालीये, इथपर्यंत ते येतं. सो मग प्रत्येक पेशंटला बघून चेक करून जसं तुम्ही त्याची एक समरी तयार करता आणि मग त्याचे काही प्लॅन्स किंवा ते किती महिने चालतं किंवा कशा पद्धतीने कसं आहे, किती दिवसाचं डायबिटीस त्यांचा आहे ह्याच्यावरती भरपूर अवलंबून राहतं. ओके. म्हणजे आता आमच्याकडे एक सर्वात वयस्कर जो पेशंट आहे ते साधारण 74 वर्षाचे आहेत, ज्यांनी 33 वर्षाचा डायबिटीस रिव्हर्स केला. पण त्यांना 14 महिने लागले. अच्छा. सो असं आपण असं भविष्यवाणी नाही करू शकत की किती दिवसात रिव्हर्स होतो, पण बेसिकली तुम्हाला ते फक्त ऍट द बॅक ऑफ युअर माइंड ठेवायचंय की आपण ह्याच्यासाठी करतोय. पण जीवनशैली जेव्हा तुम्ही बदलायला चालू करता तेव्हा तुम्ही तेच फक्त नाही, तुम्हाला इतक्या बाकीच्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. तुम्हाला हलकं वाटायला लागतं, तुम्हाला झोप चांगली लागते, तुमचे काही पोटाचे जर का विकार असले, डायरिया, कॉन्स्टिपेशन, ते सगळे तुम्हाला नॉर्मलाइज होतात. म्हणजे अशा खूपशा तुम्हाला ऍडेड ऍडव्हान्टेज, केस गळत असले, हेअर लॉस तुमचा चांगला होतो. अच्छा. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तर म्हणजे आपण मोजू पण शकत नाही, इतके फायदे आहेत. आणि त्याच्याबरोबरच आपण म्हणजे कसं होतं, पहिल्यांदा HbA1c कमी होत जातं. आणि मी त्यांना नेहमी सांगतो की तुमचे जे एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत किंवा तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत, जे तुम्हाला डायबिटीसचे सल्ला देतात किंवा डायबिटीसच्या ज्या गोळ्या तुमच्याकडे चालू आहेत, त्यांचा फॉलोअप तुम्ही सोडायचा नाहीये. सो त्यांना जेव्हा तुमचे रिझल्ट आणि रिपोर्ट्स कमी दिसतात तेव्हा ते आपोआप कमी गोळ्या करत जातात. करेक्ट आहे. बरोबर. सो ह्या अशा पद्धतीने जर का केलं, गोष्टी केल्या, तर खूपसं आयुष्य आपलं बदलू शकतं. अच्छा. म्हणजे या गोष्टी केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक 100% असे दोन्हीही ऍडव्हान्टेज किंवा दोन्हीचे फायदे आहेत. अहो, WHO डेफिनेशन आहे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेल्थचं डेफिनेशन आहे की इट इज अ मेंटल, फिजिकल अँड सोशल वेलबिंग. हे जर असलं तर तुम्ही हेल्दी म्हणता स्वतः. बरोबर. सो हेल्दी म्हणजे नुसतं तुम्ही हेल्दी दिसताय किंवा 6 पॅक आहे म्हणजे हेल्दी नसतो तो माणूस. करेक्ट. बरोबर. सो मेंटल, सोशल आणि फिजिकल वेलबिंग जर का तुमचं असलं तरच तुम्ही हेल्दी स्वतःला म्हणू शकता. सो ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्याची सांगड घातली पाहिजे. करेक्ट. तुम्ही एकच गोष्ट पिक अँड चूज करून चालत नाही. अगदी बरोबर. पूर्ण आपण राईस प्लेट म्हणतो, त्यात काय असतं, पोळी, भाजी, भात, आमटी, चटणी, पापड, लोणचं सगळं असतं, तर त्याला आपण राईस प्लेट म्हणतो ना. बरोबर. तसंच सगळ्या गोष्टींची तुम्ही सांगड घातली म्हणजे तुम्ही तुमचं काम, तुमचं फॅमिली लाईफ, तुमचं फ्रेंड्स बरोबरचं तुमचं लाईफ, ह्या ज्या सगळ्या गोष्टी, एक्सरसाइजेस, स्ट्रेस मॅनेजमेंट टूल्स, हे सगळ्याची जर तुम्ही सांगड घातली तर खूप चांगले रिझल्ट येतात. बरोबर. ओके. पण एक गोष्ट आहे सर, की हा जो प्लॅन तुम्ही देता म्हणजे पर्टिक्युलर त्या पेशंटला, तो मग एकदाच प्लॅन दिल्यानंतर चालतं की काय परत त्याचं रिपिटेशन? नाही, आम्ही तसं नाही करत. बेसिकली आम्ही मिनिमम 6 महिन्याचा प्लॅन देतो. त्या 6 महिन्यामध्ये त्यांना आमच्याकडे दर महिन्याला किंवा दर 6 आठवड्याला परत यावं लागतं. अच्छा. पहिल्या महिन्यात किंवा पहिल्या 6 आठवड्यामध्ये आम्ही त्यांना फक्त प्रिन्सिपल्स ऑफ डाएट अँड न्यूट्रिशन बद्दल सल्ला देतो. सो कुठल्या कशी घडी आपण बसवावी ह्याच्यावरती पहिला महिना, 1.5 महिना आपण काम करतो.
काय चांगलं खाणं काय वाईट खाणं हे फार पुढची गोष्ट आहे. बरोबर. तुम्ही जे खाताय तसंच खायचंय, फक्त ते कधी खायचंय कसं खायचंय हे आपण पहिल्या 1.5 महिन्यात बरोबर आपण सांगतो. अच्छा अच्छा. त्यानंतर आपण काय करतो की ज्या आपण गोष्टी चांगल्या आहेत पण करत नाही आहोत त्यातली एक गोष्ट किंवा 2 गोष्टी आपण आत्मसात करायला त्यांना सांगतो. ओके. आणि जी वाईट गोष्ट आहे त्यातली एखादी गोष्ट आपण सोडायला सांगतो. अच्छा. तो 6 महिन्यामध्ये 6 वाईट गोष्टी आपल्या बंद होतात आणि 6 चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करतो. बरोबर. असं टप्प्याटप्प्याने जर का आपण गेलो तर त्यांना एक 6 महिन्यामध्ये त्यांचं डाएट तर स्टॅबिलाइज झालेलंच असतं. बरोबर. पण त्यांची ती जीवनशैली एकदा झाली की त्यांना त्याचे खूप बेनिफिट्स होतात. ओके. सो आपण काय करतो पहिल्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण त्यांना हे पहिला जो प्रिन्सिपल्स ऑफ डाएट अँड न्यूट्रिशनचं सेशन आहे ते घेऊन त्यांना परत बोलवतो. अच्छा. दर 15 दिवसांनी त्यांना एक चार्ट दिलेला असतो. ओके. तो दर 15 दिवसांनी चार्ट आपल्याला व्हॉट्सअप करावा लागतो त्यांना. अच्छा. का ती आमच्या दोघांमधली फक्त एकमेव लिंक आहे. तो पेशंट काय रोज माझ्याबरोबर बोलू शकत नाही. बरोबर. पण ह्या 15 दिवसाचा फोटो जर का त्यांनी मला पाठवला तर मला लक्षात येतं की तो काय गोष्टी करू शकतोय किंवा काय गोष्टी करू शकत नाही. मग जर एखादी गोष्ट मला दिसली की तो ते करत नाहीये तर मला त्याला ऑल्टरनेटिव्ह त्याला सुचवता येतो. अच्छा. सो अशा पद्धतीने आम्ही लिंक त्याच्याबरोबर ठेवतो. ओके. 1.5 महिन्यानंतर जेव्हा तो आमच्याकडे परत येतो तेव्हा आपण थोड्याशा गोष्टी बदलतो. ओके. सो थोडेसे डायटरी चेंजेस पण करतो आणि आपण एक्सरसाइजेस वाढवतो. अच्छा. पहिल्या 1.5 महिन्यामध्ये आपण मसल टोन वाढवण्यासाठी एक्सरसाइजेस देतो म्हणजे स्टॅटिक एक्सरसाइजेस देतो. जेव्हा वजन जास्त असतं तेव्हा लोडिंग ऑफ द जॉईंट्स टाळायला पाहिजे. म्हणजे भरपूर लोकांच्या मध्ये अशी समज आहे की नाही हो डॉक्टर मी रोज सकाळ संध्याकाळ 1 तास चालतो म्हणजे त्यांचे गुडघे दुखत असतात पण ते चालत असतात. आता चालणं हा व्यायाम गुडघेदुखीच्या पेशंटला अजिबात नाही चालणार. बरोबर. कारण का तुमच्या शरीराचं वजन सगळे तुमचं गुडघे घेत आहेत त्याची झीज वाढणार आहे. मग त्यांना व्यायाम कुठले. मग ॲक्वाथेरपी म्हणजे काय किंवा सायकलिंग इज बेटर देन वॉकिंग हे त्यांना समजून सांगायला लागतं. आणि स्टॅटिक एक्सरसाइजेस खूप महत्वाचे असतात. म्हणजे तुमच्या मांडीचे पुढचे आणि मागचे स्नायू जर तुम्ही बळकट केले तर अर्धी निम्मी गुडघ्याची दुखणी बरी होतात. ओके. सो अशा पद्धतीने त्यांचं मसल टोन पहिल्यांदा वाढवणे आणि मग हळूहळू त्यांना व्यायाम वाढवणे हे अशा पद्धतीचा प्लॅन तो बदलत जातो. ओके. आणि नंतर शेवटी आम्ही त्यांना सांगतो की वेट शुड नेव्हर बी द कन्सिडरेशन फॅक्टर. आपण नेहमी वेट लॉस म्हणतो. एक 70 किलोचा पुरुष पोट सुटलेला पण असू शकतो लठ्ठ आणि तोच 70 किलोचा 6 पॅक पण असू शकतो. करेक्ट. सो द क्वेश्चन हिअर शुड ऑलवेज बी फॅट लॉस अँड नॉट वेट लॉस. ओके. तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला तुमचे जॉईंट पेन किंवा हे सगळं बरं करायला तुम्हाला वेट रिडक्शन करायलाच पाहिजे. करेक्ट. पण इव्हेंच्युअली तुम्ही एकदा तिथे पोहोचलात की कसं तुम्ही फॅट लॉस करायचं आणि मसल स्ट्रेंथ वाढवायची आहे ह्याच्यावर आम्ही कल जास्त देतो. अच्छा. अच्छा. लोकांना वाटतं की वॉकिंग इज अन एक्सरसाइज. वॉकिंग हा एक्सरसाइज नाहीये. वॉकिंग ही ऍक्टिव्हिटी आहे. आता मी तुमच्याकडे आलो मी चालतच आलोय मग तो व्यायाम नाही होऊ शकत. बरोबर. स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला भारतात माहितच नाहीये लोकांना. लोकांना वाटतं आता आली 40 आता आली 50 आता कुठे मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करू असं नाहीये. जितकं वय वाढेल तितकं तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग जास्त केलं पाहिजे. तुम्ही आठवड्यातनं 3च दिवस करा पण ते करा. बरोबर. जोपर्यंत तुमचं मसल स्ट्रेंथ आणि जॉईंट हेल्थ चांगली आहे तोपर्यंत तुम्ही त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने राहू शकता. एक्झॅक्ट. अगदी. एक गोष्ट आहे व्यायामाचा आपण बऱ्याच वेळा आता उल्लेख झाला की जिम मध्ये जाणं आणि ते म्हणतात ना हेवी एक्सरसाइज हा पण कुठेतरी टाळला गेला पाहिजे किंवा याच्या संदर्भात काय सांगाल? टाळला गेला पाहिजे म्हणण्यापेक्षा कसं आहे त्याचे 2 रूल्स आहेत. एक म्हणजे आम्ही त्याला ट्रायपॉड म्हणतो. ट्रायपॉड म्हणजे रेस्ट डाएट आणि एक्सरसाइज. ह्याच्यात सर्वात महत्वाचं काय असलं तर रेस्ट आहे. अच्छा. जी तब्येत बनते म्हणतात ती कधी जिम मध्ये बनत नाही. जिम मध्ये आपल्याला मसल ब्रेकडाऊन होतो पण तो मसल बनतो जेव्हा तुम्ही रेस्ट घेता तेव्हा. अच्छा. सो हा ट्रायपॉड अत्यंत महत्वाचा आहे. बरोबर. सेकंडली फॉर्म आणि टेक्निक या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण एखादा व्यायाम कसा करतोय तो व्यायाम करताना आपलं ब्रीदिंग कसं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला रिझल्टच येणार नाही. आणि जर का तुम्ही फॉर्म अँड टेक्निक प्रॉपरली तुमचं प्रॉपर असलं तर तुम्ही इंजुरीज सगळ्या अवॉइड करू शकता. या इंजुरीज होतात का कारण का आपलं फॉर्म अँड टेक्निक चुकलेलं असतं. बरोबर. अगदी बरोबर. सो ह्या जर 2 गोष्टींची तुम्ही काळजी घेतली प्रॉपर तुम्ही रेस्ट घेतली प्रॉपर डाएट केलात
व्यायामाच्या बरोबर आणि तुमचं व्यायाम करतानाचं फॉर्म अँड टेक्निक चांगलं असलं आणि तुम्ही व्यायाम हा जीवनशैलीमध्ये इन्कॉर्पोरेट करणार असला की तुम्ही आयुष्यभर ईश्वर चरणी विलीन होईपर्यंत व्यायाम करणार आहात, हे तुमच्या जर का ह्याच्यात असलं बरोबर तर तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे होतात. आपल्याला शॉर्टकट्स नको आहेत आयुष्यात. बरोबर की बाबा मला 6 महिन्यात 6 पॅक पाहिजे, त्याच्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला 12 महिने लागू देत, बरोबर, पण तुम्ही ते सातत्याने करणं गरजेचं. एक गोष्ट आहे सर की हे करत असताना काय होतं, आता मी सायकलिंग करायला लागलो की साधारण कसं होतं, एक 2-3 महिने मला जाम बरं वाटतं. मग एखादा पाऊस आला की अरे मग कसं कशाला राहू दे, चिखल उडेल, नको जायला, किंवा काही वेळेला त्रास झालेला असतो एखाद्या कार्यक्रमाच्या मुळे वगैरे, मग नको वाटतं. मग ते 2 दिवसाचा आठवडा होतो, मग महिनाभर जातच नाही, मग ते सायकलिंग नकोच वाटायला लागतं. मग असं जे आहे की किंवा असं होतं काही वेळेला की पहिल्या महिन्यात खूप वेट कमी होतं सायकलिंगमुळं, परत दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात अजिबात वेट कमी व्हायला लागत नाही. मग काय वाटतं, आयला ते नकोच बाबा सायकलिंग, काय होतच नाही, काय फरकच पडत नाही, मग कशाला सायकलिंग करायचं, असं एक होतं. याच्यावरती काय सांगाल तुम्ही? म्हणजे बहुतांश लोकांबरोबर होतं. ह्याचं कारण असं आहे की तुम्ही हा व्यायाम जेव्हा आत्मसात करता तेव्हा तुमच्या शरीराला ह्याची सवय नसते. बरोबर. ओके. तुम्ही जेव्हा चालू करता तेव्हा तुमचं शरीर लगेच त्याला इफेक्ट देतं आणि तुमचं वेट लॉस लगेच होतो. पण जेव्हा हे न्यू नॉर्मल होतं तुमच्या शरीरासाठी, की आता हे तुमच्या शरीराला माहितीये की मी रोजच 10 किलोमीटर सायकल करतोय, तेव्हा तुम्हाला त्याचा इफेक्ट येणार नाही. सो आपण आपल्या शरीराला प्रत्येक वेळेला चॅलेंज केला पाहिजे. सो आपण बदललं पाहिजे. बरोबर. सो तुम्ही कधी सायकलिंग करा, कधी जॉगिंगला जा, कधी स्विमिंग करा, कधी तुम्ही कुठला आवडता तुमचा स्पोर्ट करा, कुठल्या एरोबिक एक्सरसाइजेस करा. सो चेंज हा सारखा पाहिजे. अच्छा. आणि तुमचे काही टार्गेट्स पाहिजेत. आपण काय करतो, आपण रोज 10 किलोमीटर सायकलिंग करतो असं आपण म्हणतो, पण ते 10 किलोमीटर सायकलिंग तुम्ही स्ट्रेट रस्त्यावर करताय का तुम्ही अपहिल जाताय, तुमचं टायमिंग काय आहे, बरोबर, तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग केलंय का नाही, ती सायकलिंगचं टायमिंग तुमचं वाढवण्यासाठी तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय का नाही, ह्याला खूप महत्व आहे. सो आपण जे काही करतो त्याच्यात आपण आजच्यापेक्षा उद्या चांगलं झालं पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. बरोबर. मी रोज 10 किलोमीटर पळतो, मला 10 किलोमीटर पळायला 1 तास 5 मिनिटं लागतात. गेले 6 वर्ष मी 1 तास 5 मिनिटात 10 किलोमीटर पळतो, त्याचा काय अर्थ आहे? यू हॅव टू बी बेटर टुमॉरो. मी कालच्या पेक्षा आज जर प्रगती केली तर बरोबर त्याला अर्थ आहे. आपलं कुठे चुकतं, आपण सगळं लोकांबरोबर कंपॅरिझन करतो. अरे हा पळत पण नाही, मी पळतो, त्याच्यातच आपल्याला आनंद असतो. कंपॅरिझन शुड बी विथ आवर ओन सेल्फ. मी आज जो आहे त्याच्यापेक्षा मी उद्या आजच्या पेक्षा माझा बेटर व्हर्जन असलं पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. अगदी बरोबर. सो तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही पहिली गोष्ट केली पाहिजे म्हणजे तुमचा व्यायामाचं हे बदललं पाहिजे की फक्त मोनोटोनस व्यायाम तुम्हाला करून नाही चालणार. तुम्ही स्वतःच्या शरीराला चॅलेंज केलं पाहिजे. बरोबर. आणि त्यात दुसरी गोष्ट अशी की माइंडसेट हा आपला काय आहे हा आपण ओळखला पाहिजे. म्हणजे इदर इट इज अ हेल्दी माइंडसेट और इट इज नॉट अ हेल्दी माइंडसेट. जर तुमचा माइंडसेट तुम्ही बदलला, जर का तुम्ही हेल्दी माइंडसेटच्या हिशोबाने जर का जगणं तुमचं चालू केलं, तर तुम्हाला सगळे बाकीचे व्यसन, दारू, सिगरेट, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सर्वात मोठा शत्रू त्याच्यावरतीच येणार होतो. कंटाळा येतो. कंटाळा, आळस हा सर्वात मोठा. माझी आई मला नेहमी म्हणायची लहानपणी, अरे कंटाळा काय म्हणतो सारखा, त्या कंटाळा म्हणून कंटाळा खुंटीवर बस. अभ्यासाला बसायला लागलो की आई नाही आता मला कंटाळा हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सो यू हॅव टू गेट अप एव्हरी डे. एव्हरी डे इज अ न्यू चॅलेंज. मी 10वी मध्ये बोर्डात आलो, 12वी मध्ये असे मार्क पडले, मला फ्री सीट मध्ये MBBS मध्ये ऍडमिशन मिळाली, म्हणून मी आज सक्सेसफुल असू शकत नाही. मला रोज काम करायला पाहिजे. मला रोज जर चांगलं काम केलं तरच मी प्रगती करू शकणार आहे. मी तेव्हा चांगलं केलं म्हणून मी आज काय त्याच्यावरती जगू शकत नाही कोणच. सो रोजच्या रोज जर आपण हे केलं तर आपल्याला ह्याचा चांगला फरक होऊ शकतो. सो नक्कीच मला असं वाटतंय की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये, असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. आणि नक्कीच एक गोष्ट आहे, मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये मी हा खरं तर तुम्हाला एकदम सरप्राईज बॉम्ब असणार आहे. मुक्काम पोस्ट सांगली या माझ्या पॉडकास्टमध्ये मी एक पत्र
आपण पूर्वी लिहायचो. हो, सप्रेम नमस्कार विनंती विशेष म्हणून एक हो, आपण हो, हो, हो. सुखदुःखाच्या स न गोष्टी- विवी. स न विवी हो, म्हणून हो. गोष्टी सांगायचो आपण. हो, काही हो. भावना पत्राद्वारे लिहायचो. हो. सो असंच एक पत्र तुम्हाला सगळ्या आमचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना सांगायचं आहे, म्हणजे बोलायचं आहे. तर ते पत्र लिहिण्याचे आता हे नाहीये. आपण तुम्हाला काय वाटतं तुमच्या हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणून तुम्ही काय सांगाल सगळ्या लोकांना काय? मी एक तर हे असं सांगेन की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आनंदी राहा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आनंदी राहा. कुठल्याही गोष्टीचं अनड्यू टेन्शन घेऊ नका. तुम्ही जेवढं स्वतःला एज्युकेट कराल एखाद्या गोष्टीबद्दल तेवढ्या तुम्हाला त्या गोष्टी सोप्या वाटत राहतील. तुम्हाला जर का एखाद्या गोष्टीबद्दल काही ज्ञान अपुरं आहे असं वाटत असलं तर तुम्ही विचारा, तुम्ही त्याचा पूर्णपणे अभ्यास करा. तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिकला असला म्हणजे तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रातलं काही कळणार नाही असं बिलकुल नाही. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांकडे गेलात तर त्याला त्यांना हा प्रश्न विचारा की मी हे का करायचंय, हे का नाही करायचंय. तुमचं आयुष्य सोपं होऊन जाईल. आणि देर इज नेव्हर अ रॉंग टाइम टू डू द राईट थिंग. म्हणून कुठलंही वय असू देत, 40, 50, 60, 70 कुठलंही वय असू देत, तुम्हाला बदल करायला काहीही कोणीही रोखू शकत नाही. सो आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह लाईफस्टाईल जगा, ॲब्सोल्युटली पॉझिटिव्ह. आणि कधीही त्यांना वाटलं ते कॅन कॉन्टॅक्ट मी. आता मी तुम्हाला नंबर देऊन ठेवतो वाटल्यास, आणि ते क्लिनिकला कॉन्टॅक्ट करू शकते एनी टाइम. आय विल बी देअर टू हेल्प इन एनी विच वे दॅट आय कॅन. म्हणजे काय त्याच्याबद्दल काही विषयच नाही. येस, ताजा कलम म्हणून एक असतं आणि ते असल्याशिवाय त्या पत्राची मजा नाही ना. सो नक्कीच आज डॉक्टरांनी खूप चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. नक्कीच मला असं वाटतं की याच्याही पेक्षा खूप इंटरेस्टिंग असा एक प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो की सर पाठ दुखतीये. हो, आणि त्याच्यावरती मी येणार आहे कारण उत्तम खूप प्रसिद्ध असे स्पाईन सर्जन आहात सर तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतंय की त्या विषयावरती नक्कीच आपण पुढच्या एका पॉडकास्टमध्ये आपण बोलूया, भेटूया आणि त्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी, क्रॉनिक पेन आणि या सगळ्या गोष्टी अशा त्याच्यावरती नक्कीच बोलूया. सो असा एक इंटरेस्टिंग विषय नक्कीच घेऊन येतोय. मुक्काम पोस्ट सांगली विथ विशाल आणि खूप साऱ्या छान गप्पा आज तुम्ही ऐकलेल्या असतील. आणि या गप्पांच्या माध्यमातून आपली जीवनशैली कशी असावी आणि ती कशी बदलावी या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी, चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलेल्या असतील. सो नक्की तुम्हाला जर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायचं असेल तर डॉक्टरांचा पत्ता आणि सगळ्या गोष्टी या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आहेत, त्या तुम्ही नक्कीच बघा. स्क्रीनवरती सुद्धा त्यांचे नंबर्स आणि पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी तुम्ही नक्की त्यांना भेटू शकता, कॉल करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच. मुक्काम पोस्ट सांगलीला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट आहे, तुम्हाला या पॉडकास्टबद्दल काय वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. छान गप्पा झाल्या आणि खूप मजा आली. नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये एका वेगळ्या विषयावरती नक्की गप्पा मारायला. कंबरदुखी हा खूप अगदी जवळचा विषय आहे. हो, आणि नक्की आपण छान पॉडकास्ट करू. येस, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. नमस्कार.